नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पनवेल महानगरपालिकेच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3 फिरते मदत कक्ष लाभार्थ्यांच्या दारापर्यंत ही योजना पनवेल महापालिकेने सुरू केली असून महानगरपालिका कार्यक्षेत्रात 5 प्रभागांमध्ये 20 ठिकाणी मदत कक्ष आणि 3 फिरते मदत कक्ष सुरू झाले आहेत. महिलांचे आरोग्य, पोषण आणि आर्थिक स्वावलंबनासाठी राज्य शासनाच्या महिला आणि बाल विकास विभागाच्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार महापालिका कार्यक्षेत्रातील आदिवासी पाड्यांवरील महिलांना या योजनेअंतर्गत अर्ज भरता यावे यासाठी महापालिकेच्या वतीने एक पाऊल पुढे टाकत लाभार्थ्यांच्या दारी जाण्यासाठी मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून 3 फिरते मदत कक्ष सुरू करण्यात आले आहेत. 31 ऑगस्टपर्यंत सुरू असणाऱ्या या योजनेअंतर्गत महिलांना अर्ज भरण्यासाठी 5 प्रभागांमध्ये याआधी 20 ठिकाणी मदत कक्ष उभारण्यात आली आहेत. आतापर्यंत या मदत कक्षाच्या माध्यमातून सुमारे 5,000हून अधिक अर्ज भरण्यात आले आहेत. महापालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थी महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे. रायगड जिल्हा परिषदेमार्फत दिव्यांग बांधव, मागासवर्गीय बचत गट, महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी 156 ई-शॉप वाहनांचे वाटप करण्यात येत आहे. या वाहनांसाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याअंतर्गत पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथे 15 लाभार्थ्यांना ई-शॉप वाहनांचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. उर्वरित लाभार्थ्यांना पुढील काही दिवसात घरपोच वाहन पोहोचवले जाणार आहे. राज्यात दिव्यांग बांधव, मागासवर्गीय बचत गट, महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी असा उपक्रम राबवणारे रायगड जिल्हा परिषद पहिली असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी काढले. रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिव्यांग बांधव, मागासवर्गीय बचत गट, महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना उपक्रम राबवण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून दिव्यांग बांधव, मागासवर्गीय बचत गट, महिला बचत गटांना रोजगार करता यावा यासाठी ई-शॉप वाहन ही योजना हाती घेण्यात आली आहे. ही योजना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण तसेच महिला आणि बालविकास विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. योजनेअंतर्गत दिव्यांग बांधव 71, मागासवर्गीय बचत गट 28, महिला बचत गट 57 लाभार्थ्यांना ई-शॉप वाहन देण्यात येत आहे. या योजनेचा शुभारंभ पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते 15 लाभार्थ्यांना वाहनाचे वाटप करून करण्यात आला. यावेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्तेवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, मुख्य लेखा वित्त अधिकारी राहुल कदम, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, महिला आणि बालविकास उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचिक, समाज कल्याण अधिकारी श्यामराव कदम, शिवसेना जिल्हा प्रमुख राजा गिणी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पंढरीच्या विठुरायाला भेटण्यासाठी आतुर झालेल्या वारकऱ्यांचा मेळा पंढरपुरात दाखल झाला आणि अवघी पंढरी विठ्ठल रखुमाईच्या नावाने दुमदुमून गेली. या आषाढी एकादशी निमित्त भाजपचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील आणि बाळासाहेब पाटील लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने पंढरीच्या वारीच्या सांगीतिक अनुभूती घडवणारा कार्यक्रम बुधवारी आयोजित केला होता. यामध्ये समाधी निर्मित विठ्ठल तो आला आला हा कार्यक्रम पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात संपन्न झाला. या कार्यक्रमात गायक प्रणय पवार, अनुजा वर्तक, ओंकार प्रभू घाटे, वादक झंकार कानडे, समीर कर्वे, समीर जोशी, ॲडव्होकेट सूरज गोंधळी आणि विवेक भागवत यांनी आपली कला सादर करून पनवेलकरांना मंत्रमुग्ध केले. या सांगीतिक कार्यक्रमाला पनवेलकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. खारघर येथे 2 दिवसांपूर्वी झालेल्या मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणात नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने 3 विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून $4.25 लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. दलाराम चौधरी यांच्या सेक्टर 34 येथील धनलक्ष्मी मोबाईल शॉप या दुकानात चोरी झाली होती.
चोरट्यांनी पहाटे 4:15 वाजता दुकानाचे शटर खालून उचकटून मोबाईल दुकानातील 4,30,000 रुपयांचा माल चोरल्याची तक्रार दुकान मालकाने खारघर पोलीस ठाण्यात केली होती. 3 युवक तोंडाला कपडा बांधून दुकानात शिरल्याचे चौधरी यांनी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. घटनास्थळी नवी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय कुमार लांडगे यांनी भेट देऊन चोरी करण्यासाठी चोर ज्या मार्गाने आले त्या मार्गातील सर्व सीसीटीव्ही तपासण्याच्या सूचना गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती कक्षातील पोलिसांना दिल्या होत्या. 24 तास सलग पोलीस या चोरांचा शोध सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये घेत असताना 3 युवकांचा संशयास्पद हालचाली टिपल्या. या 3ही युवकांची चौकशी केल्यावर हे तिघेही विधी संघर्षग्रस्त बालक असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 3,82,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रायगड जिल्ह्यात धाकटी पंढरी ओळख असलेल्या सासगाव विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त मोठ्या प्रमाणात भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पहाटे महापूजा झाल्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले. त्यानंतर दुपारपर्यंत 1 लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतल्याचे मंदिर व्यवस्थापक समितीचे सदस्य अतुल पाटील यांनी सांगितले. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मंदिरात कार्तिकी एकादशीला 15 दिवस मोठी यात्रा भरते. या यात्रेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात. आषाढी एकादशी निमित्त मंदिर व्यवस्थापनाकडून व्यवस्था ठेवण्यात आली होती. खोपोली पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून चोख बंदोबस्त ठेवला होता. मोठ्या प्रमाणात भाविक आल्याने खोपोली पेण रस्त्यावरील वाहतूक मंद गतीने सुरू होती. मात्र परिसरातील मोठ्या प्रमाणात दिंड्यांची आगमन झाल्याने परिसर विठ्ठल नामाने दुमदुमला होता. रायगड जिल्ह्यात आषाढी एकादशी मोठ्या उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात साजरी झाली. या निमित्ताने ठिकठिकाणच्या विठ्ठल मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. गावोगावच्या विठ्ठल मंदिरात या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे विठ्ठल मंदिरात विठ्ठल रुक्मिणीची पूजा अर्चा आरती झाली. त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. गावागावातून भाविकांच्या दिंड्या विठ्ठल मंदिरांकडे दाखल होत होत्या. अलिबाग जवळील बरसोली येथील आंग्रेकालीन विठ्ठल मंदिरात दिवसभर भजन सुरू होते. दिवसभरात अनेक भक्तांनी या मंदिरात आपल्या लाडक्या विठ्ठलाचे दर्शन घेतले. जोगळेकर नाक्यावरील विठ्ठल मंदिरात या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शाळांमध्ये लहान मुलांनी आषाढी एकादशीचा सण उत्साहात साजरा केला. बाल वारकऱ्यांनी पारंपरिक वेशात दिंड्या काढून एकादशी साजरी केली. पंढरी लाखो भाविक दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झाले आहेत. हजारो वारकरी दिंड्यावारीत सामील झाले असून खालापूर तालुक्यातील वावंडळ दिंडीने आपल्या शिस्तीने आणि गोड अभंगवाणीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आषाढी एकादशीची पंढरपूरची वारी निमित्ताने लाखो भाविक देशातून आले आहेत. खालापूर तालुक्यात असणाऱ्या कोयना प्रकल्पग्रस्त वावंडळ ही वारकरी दिंडी देखील सामील झाली असून गेली 50 वर्षे ही दिंडी पंढरपूर येथे आषाढी एकादशी वारीला येते. वारकरी दिंडीतील सर्व भाविक शिस्तबद्ध पद्धतीने वारी क्रमण करून गायन वादन एक ताल एक सूर हरिनामाचा जयघोष अशा प्रकारे ही दिंडी नगर प्रदक्षिणा करत असताना भाविक त्यांच्याकडे आकर्षिले गेले. अनेक जणांनी या दिंडीत सहभागी होऊन आनंद लुटला. डिस्ट्रिक्ट चाइल्ड एज्युकेशन सपोर्ट कमिटीचे राजेश कुमार, लायन्स क्लब पनवेल सरगम आणि लायन्स क्लब न्यू पनवेल स्टील टाउनच्या वतीने शिरडोनमधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके माध्यमिक विद्यालयातील 80 गरजू शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रांतपाल NR परमेश्वरन तर विशेष अतिथी म्हणून विजय गणात्रा उपस्थित होते. NR परमेश्वरन यांनी राजेश कुमार तसेच सरगम क्लब आणि न्यू पनवेल स्टील टाउन क्लबचे या उपक्रमाच्या आयोजनाबद्दल कौतुक केले आणि डिस्ट्रिक्टकडून नेहमीच सहकार्य मिळेल असे सांगितले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सूर्यवंशी यांनी या उपक्रमाच्या आयोजनाबद्दल लायन्सचे आभार मानले. यावेळी रिजन चेअरमन सुयोग पेंडसे, डिस्ट्रिक्ट पदाधिकारी रमाकांत म्हात्रे, YP सिंग, घनश्याम अहुजा, सरगम क्लबच्या अध्यक्षा मानदा पंडित, सचिव प्रेमेंद्र बहिरा,
स्वाती गोडसे, निशिकांत म्हात्रे, कोलाड लायन्स क्लबचे रवींद्र लोखंडे, जगसियानी बक्षी यांच्यासह मान्यवर आणि शिक्षक उपस्थित होते.